नमस्कार बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिली एकात्मिक व द्विभाषिक भाग 1 या पुस्तकाचे पहिले पान म्हणजेच इमोजीज प्रतीके यांची इंट्रोडक्शन म्हणजे ओळख पाहिली। त्यानंतर आता आपण पुढील पान 21व्या शतकातील कौशल्ये याचा अभ्यास करणार आहोत। 21व्या शतकातील म्हणजेच 21st century स्किल्स। स्किल्स म्हणजे कौशल्ये, स्किल्स म्हणजे कौशल्ये आणि शतक म्हणजे सेंचुरी, शतक म्हणजे सेंचुरी। 21व्या शतकातील कौशल्ये 21st century स्किल्स। मग पहा, आपण आता 21व्या शतकामध्येच राहत आहोत, जगत आहोत। मग या शतकामध्ये कोणकोणते स्किल्स आवश्यक आहेत, म्हणजे कोणकोणत्या कला गुण आपल्यामध्ये असले पाहिजेत, तर पहा, अध्ययन कौशल्ये, अध्ययन कौशल्ये, लर्निंग स्किल्स, अध्ययन म्हणजे लर्निंग, लर्निंग स्किल्स। मग यामध्ये चिकित्सक विचार, सर्जनशीलता, सहकार्य, संप्रेषण। पहा, अध्ययन कौशल्य म्हणजे लर्निंग स्किलमध्ये पुढील गुण पाहिजेत, पुढील कौशल्य पाहिजेत। क्रिटिकल थिंकिंग, थिंकिंग म्हणजे विचार करण्याची क्षमता, चिकित्सक विचार, क्रिटिकल थिंकिंग। आणि सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी, नवनवीन शोध किंवा नवनवीन प्रयोग करण्याची आपल्यामध्ये कला पाहिजे, म्हणजे क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता। सहकार्य म्हणजे कोलॅबोरेशन, कोलॅबोरेशन, सहकार्य, एकमेकांना मदत करणे, एकमेकांसोबत एकत्रितपणे राहणे। पहा, या चित्रामध्ये हातात हात धरून एकमेकांना सहकार्य, मदत केले पाहिजे असे दाखवलेत, म्हणजेच कोलॅबोरेशन, कोलॅबोरेशन। संप्रेषण, कम्युनिकेशन, कम्युनिकेशन म्हणजे आपापसात बोलले पाहिजे, चर्चा केली पाहिजे, एकमेकांशी संवाद केला पाहिजे, म्हणजेच कम्युनिकेशन। यामुळे आपल्यामध्ये लर्निंग स्किल्स हे डेव्हलप होतील, ठीक आहे। तर पुढे पहा, साक्षरता कौशल्ये, साक्षरता म्हणजे लिटरसी, काय, लिटरसी, लिटरसी स्किल्स, स्किल्स म्हणजे कौशल्ये। तर साक्षरता कौशल्यामध्ये कोणते गुण हवेत? माहिती, माध्यम, तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन। माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन, कोणत्याही एखाद्या गोष्टीची पूर्णपणे माहिती, त्याची ओळख म्हणजेच इन्फॉर्मेशन। माध्यम, पहा, आपण साक्षर करणार, शिकवणार, म्हणजे मग आपल्याकडे काहीतरी माध्यम पाहिजे, मीडिया पाहिजे, जेणेकरून आपण बोलणार। मग त्यासाठी आपल्याकडे माईक, साऊंड किंवा मोबाईल किंवा पत्र असे काहीतरी माध्यम पाहिजे, ज्यामध्ये आपण एकमेकांचे विचार देवाणघेवाण करू शकतो, एकमेकांना सांगू शकतो, बोलू शकतो। यालाच मीडिया म्हणजे माध्यम असे म्हणतात। तंत्रज्ञान, तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी, काय, टेक्नॉलॉजी। पहा, तुम्हाला साक्षरता कौशल्य म्हणजे लिटरसीचं एक उदाहरण सांगते, लिटरसी स्किल। तुम्हाला मॅडम मोबाईलवरती शाळेच्या ग्रुपमध्ये अभ्यास पाठवतात, मग तुम्ही कसे शिकता रे? अभ्यास पाठवला आहे हे तुम्हाला कसे कळते? तर तुम्हाला
अभ्यासाची माहिती इन्फॉर्मेशन ही व्हॉट्सअपच्या मेसेजवरून भेटते. म्हणजेच व्हॉट्सअप हे काय झाले, मीडिया. कारण व्हॉट्सअपमुळे तुम्हाला ती माहिती मिळते, अभ्यास कळतो. आणि तंत्रज्ञान म्हणजेच मोबाईल, फोन, लॅपटॉप, कम्प्युटर याद्वारे आपल्याला ते कळते. यालाच टेक्नॉलॉजी असं म्हणायचे. ठीक आहे, तंत्रज्ञान. नंतर जीवन कौशल्ये. जीवन म्हणजे लाईफ. आपण जे जीवन जगतो त्यालाच लाईफ असं म्हणायचं. जीवन कौशल्ये, लाईफ स्किल्स. यामध्ये लवचिकता, नेतृत्व, पुढाकार, उत्पादकता, सामाजिक कौशल्य. पहा, लाईफ स्किल्स म्हणजे जीवन जगताना आपल्यामध्ये कोणकोणते गुण असायला हवे, कोणकोणती कौशल्य स्किल्स असले पाहिजेत. तर पहा, फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता. आपण समाजात राहतो त्यावेळेस समाजामधील चुकीचे बरोबरचे निर्णय, प्रश्न उद्भवणे, हे असे का, हे असे बरोबर आहे, हे चुकीचे आहे, असे काही जे निर्णय घेतले जातात तेच आपण समाजामध्ये ऐकतो किंवा देतो. यालाच फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच लवचिकता असं म्हणायचे. नेतृत्व. नेतृत्व म्हणजे लीडरशिप. पहा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये सरपंच किंवा नगरसेवक हे निवडलेले असतात. तर ते त्या गावचा लीडरशिप म्हणजेच नेतृत्व करतात. त्या जिल्ह्याची, गावाची कामे पाहतात. मग त्यांना नेतृत्व म्हणजेच लीडरशिप करणे असं म्हणायचे. पुढाकार. पहा, पुढाकार म्हणजे इनिशिएटिव्ह. जो कोणी सर्वप्रथम पुढे येऊन आपले विचार, आपले प्रश्न मांडतो, विचार करून सर्वांचे मत एक व्यक्ती सांगतो त्यालाच इनिशिएटिव्ह म्हणजे पुढाकार. पुढे येऊन तो सर्वात अगोदर बोलतो त्यालाच इनिशिएटिव्ह असं म्हणायचं. मग तुमच्या वर्गामध्ये मॅडम मॉनिटर निवडतात, वर्गप्रतिनिधी निवडतात, त्याला लीडरशिप म्हणायचे. आणि नेतृत्व करतो तो, आणि तो पुढाकार घेतो वर्गाचा म्हणजेच इनिशिएटिव्ह. त्यानंतर उत्पादकता. उत्पादकता म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी. काय? प्रॉडक्टिव्हिटी, उत्पादकता. सामाजिक कौशल्ये म्हणजे सोशल स्किल्स. सोशल स्किल्स. पहा, सामाजिक कौशल्य म्हणजे आपण समाजामध्ये राहून समाजातले काही कार्यक्रम, मतदान किंवा जे काही गणपतीचे कार्यक्रम असतात त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, मतदान करतो. हे काही जी समाजातले कौशल्य आहेत, स्किल्स आहेत, त्यामध्ये आपण पुढाकार घेतो. एखादी मॅरेथॉनची स्पर्धा असते किंवा एखादी गायनाची स्पर्धा असते आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या गावागावामध्ये, त्या स्पर्धेत आपण भाग घेतो. यालाच सोशल स्किल्स म्हणजे सामाजिक कौशल्य असं म्हणायचे. 6 थिंकिंग हॅट्स म्हणजेच 6 विचार करण्यासारख्या टोप्या. ज्या टोपी महत्त्वाच्या असतात ह्या 6 थिंकिंग हॅट्स म्हणजे 6 टोप्या आहेत, ह्या खूप अगदी गरजेच्या आहेत. मग पहा, फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती, तथ्य. वस्तुस्थिती म्हणजे आता जे काही घडत आहे ती वस्तुस्थिती आहे, फॅक्ट्स. फायदे, बेनिफिट्स. फायदे म्हणजे बेनिफिट्स. आपल्याला त्यातून जो काही फायदा होतो, चांगले विचार असतात, चांगले फायदे होतात, यालाच बेनिफिट्स म्हणायचे. प्रक्रिया म्हणजे प्रोसेस.
प्रक्रिया म्हणजे प्रोसेस. सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी. प्रक्रिया म्हणजे पहा, तुम्ही नवीन वर्गामध्ये नवीन शाळेमध्ये येता. मग नवीन शाळेत जाण्यासाठी मॅडम तुमचे फॉर्मवरती नाव लिहून घेते, जन्मतारीख लिहून घेते, घराचा पत्ता लिहून घेते. या सर्व बाबींना प्रक्रिया म्हणजे प्रोसेस असं म्हणायचे. सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी, भावना, फिलिंग्स. हसणे, रडणे या आहेत फिलिंग्स म्हणजे भावना. तोटे म्हणजे डिसॲडव्हान्टेज. फायदे, बेनिफिट्स. फायद्याला दुसरा शब्द आहे ॲडव्हान्टेजेस, बेनिफिट्स. आणि तोटे डिसॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. तर 6 थिंकिंग हॅट्स कोणत्या आहेत? फॅक्ट्स, बेनिफिट्स, प्रोसेस, क्रिएटिव्हिटी, फिलिंग्स, डिसॲडव्हान्टेजेस. त्यानंतर थिंकर कीज, विचारक चाव्या. विचार करण्याच्या चाव्या कोणत्या आहेत? विचारक, जे काही विचारक असते. थिंकर कीज. रिव्हर्स की, व्हॉट इफ की. पहा, व्हॉट इफ म्हणजे तर काय, अशी की. की म्हणजे चावी, की म्हणजे चावी. असे केल्यावर तर काय होईल, हे केल्यावर काय होईल, म्हणजेच व्हॉट इफ ही अशी की आहे, चावी. मी आणि माझे कुटुंब. मी म्हणजे मी, इंग्लिशमध्ये सुद्धा मीच म्हणायचे. माझे म्हणजे माय, माझे म्हणजे माय. आणि म्हणजे अँड, आणि अँड. कुटुंब म्हणजे फॅमिली, कुटुंब म्हणजे फॅमिली. मी आणि माझे कुटुंब, मी अँड माय फॅमिली. तर मी म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणणार? मी. मीला इंग्रजीमध्ये सुद्धा मी म्हणायचे. कुटुंबातील सदस्य म्हणजे कुटुंबामध्ये जे जे व्यक्ती राहतात त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणणार? मेंबर्स इन फॅमिली. पहा, कुटुंब म्हणजे काय? फॅमिली. आणि सदस्य म्हणजे मेंबर्स. कुटुंब म्हणजे फॅमिली, तर कुटुंबातील सदस्य, मेंबर्स इन द फॅमिली, मेंबर्स इन द फॅमिली. कुटुंबाविषयीचा आदर. पहा, आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या घरात जे जे लोक राहतात, आई वडील आजी आजोबा, त्यांच्याविषयीचा आदर म्हणजेच रिस्पेक्ट टू दी फॅमिली. कुटुंब म्हणजे काय? फॅमिली. आणि आदर म्हणजे रिस्पेक्ट. आदर म्हणजे रिस्पेक्ट. रिस्पेक्ट टू द फॅमिली, रिस्पेक्ट टू द फॅमिली. कुटुंबाविषयीचा आदर. आणि कुटुंबाप्रती माझी जबाबदारी. पहा, कुटुंबातील सर्व व्यक्तींची जबाबदारी कोणावर असते रे? घरातील मोठ्या व्यक्तीवर, म्हणजेच बाबा, आई, हे जे मोठे व्यक्ती आहेत त्यांची जबाबदारी असते कुटुंबाची. तर इंग्रजीमध्ये कुटुंब म्हणजे फॅमिली आणि जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. माझी म्हणजे माय, माझे म्हणजे माय. तर कुटुंबाप्रती माझी जबाबदारी इंग्रजीमध्ये कसे म्हणणार? माय रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स दी फॅमिली. माय रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स दी फॅमिली. ओके, सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड धिस पेज. सगळ्यांना हे पान समजले असेल. 21व्या शतकातील कौशल्य आणि त्याचे इंग्रजीतील शब्द.
तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा.